अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन त्या अधिकाऱ्यांना घेऊन घरी येतो. सरकार त्यांचं स्वागत करतात आणि घरातील सगळ्यांची त्यांना ओळख करून देतात. मात्र ते मनी मावशीचं नाव काही घेत नाही आणि त्यामुळे मनी मावशी मध्येच म्हणते की मी तर राहिले ना, मी या सरकारांची. मात्र त्यानंतर ती हसतच सगळ्यांकडे बघते आणि त्यांना सांगते की मी या सरकारांची मेहुणी आहे, म्हणजे या रुक्मिणीची बहीण. आणि ते ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. त्यानंतर अप्पी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. तर ते अधिकारी सगळ्यांचे आभार मानत म्हणतात की तुम्ही एका देवळात सापडलेल्या बाळाला स्वतःच्या घरात ठेवलं, त्याची नोंद केली आणि आम्ही येईपर्यंत त्याचा सांभाळ केला. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर रुक्मिणी त्यांना सांगते की त्या बाळाचा आम्हाला खूप लळा लागला आहे. बाळ घरात आल्यापासून आमच्या घरातील वातावरणच बदललं आहे. आणि त्यावर इतर सगळेजणही होकार देतात. सुजय मात्र रागातच सरकारांकडे बघत असतो. तर त्या मॅडम म्हणतात पण बाळ कुठे आहे, आम्हाला त्याला आता घेऊन जावं लागेल. आणि ते ऐकून सगळेजण घाबरतात. रुक्मिणी म्हणत असते की मॅडम, बाळ जर इथेच राहिलं तर चालणार नाही का, कारण आम्हाला त्याचा खूप लळा लागलाय. त्यावर त्या मॅडम म्हणतात की आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, मात्र बाळाची नोंद केल्यामुळे आम्हाला त्याला घेऊन जावंच लागेल. आणि जर तुम्हाला बाळ हवं असेल तर तुम्ही त्याला दत्तक घेऊ शकता. आणि त्याच वेळी रुपाली बाळाला घेऊन त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की बघा माझं बाळ किती छान तयार झालं आहे. आणि बाळाला म्हणते की बघ बाळा, तुला बघण्यासाठी पाहुणे सुद्धा आले आहेत. तर रुपालीचं असं विचित्र वागणं बघून ते अधिकारी आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतात. तर स्वप्नील त्या अधिकाऱ्यांपुढे हात जोडून रडतच म्हणतो की साहेब, प्लीज या बाळाला घेऊन जाऊ नका. हे बाळ आमच्या जवळच राहू द्या, मी तुम्हाला विनंती करतो. त्यावर अर्जुन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र स्वप्नील काही ऐकत नाही. तो त्या अधिकाऱ्यांसमोर हात जोडून रडत असतो. त्यामुळे ते अधिकारी म्हणतात की हे काय चाललंय तुमचं? मला समजतंय की तुम्हाला बाळाचा लळा लागला आहे, मात्र आम्हाला बाळ इथे खरंच ठेवता येणार नाही. जर तुम्हाला बाळ हवं असेल तर तुम्ही ते दत्तक घ्या, आम्ही बाळ तुम्हालाच देऊ. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून इकडे रुपाली खूप पॅनिक होते. ती स्वप्नीलला विचारत असते की हे काय चाललंय, या मॅडम नक्की काय बोलतायत. आणि त्यावर मनी मावशी म्हणते की अगं रुपाले, हेच तर मी तुला मगाशी सांगत होते ना, हे सगळं त्या अप्पीमुळे झालं आहे. त्यावर अप्पी मध्ये बोलायला जाते, मात्र रुपाली तिच्यावर चिडून म्हणते की माझा तर तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. स्वप्नील रुपालीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण रुपाली रागातच बाळाला घेऊन आतमध्ये जाते आणि त्यामुळे घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. स्वप्नील रुपालीच्या पाठोपाठ जातो. तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती खूपच चिडलेली असते. ती विचारते की हे सगळं काय चाललंय आणि ते लोक असं का म्हणत होते की आम्ही बाळाला तुम्हालाच देऊ, बाळ तर आपलंच आहे ना. त्यावर स्वप्नील म्हणतो हो रुपाली, बाळ तुझंच आहे आणि मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. मात्र रुपाली चिडून म्हणत असते की मला असं वाटलं होतं की तुम्ही आता बदलले आहात, पण नाही, तुम्ही आधी सारखेच आहात. तुम्हाला बाळाची काळजीच नाहीये. त्यावर स्वप्नील तिला सांगत असतो की रुपाली असं नाहीये. मात्र रुपाली म्हणत असते की मग जे आहे जसं आहे ते मला स्पष्टपणे सांगा. मात्र स्वप्नील म्हणतो की रुपाली, मी तुला नाही काही गोष्टी सांगू शकत. त्यामुळे रुपाली म्हणते की ठीक आहे, मग नका सांगू, पण मी माझ्या बाळाला कुठेही जाऊ देणार नाही. तर इकडे रुपालीचं वागणं बघून ते अधिकारी सगळ्यांना विचारत असतात की हा काय प्रकार आहे, तुम्ही काही बोलत का नाही. आणि त्या बाई बाळाला स्वतःचं बाळ असं का म्हणत होत्या. त्यावर रुक्मिणी म्हणते की बाळ तीच सांभाळते, तिला बाळाचा खूप लळा लागला आहे ना, म्हणून ती तसं बोलली. तुम्ही तिचं म्हणणं एवढं मनावर घेऊ नका. तर ते दुसरे अधिकारी अर्जुनला सांगतात की तुम्ही पोलीस अधिकारी आहात, त्यामुळे तुम्हाला बाळाला आमच्याकडे सोपवावंच लागेल. आणि मग हा सगळा प्रकार बघून मनी मावशी तर खूपच खुश होते. आणि मग त्यावेळी अप्पी मध्ये पडत त्या अधिकाऱ्यांना म्हणते की मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. मात्र घरातील सगळेजण तिला थांबवत असतात, पण अप्पी म्हणते की जर आपण खरं सांगितलं तर गोष्टी सोप्या होतील. तर कदमसुद्धा म्हणतात की हो अप्पे, सांग तू त्यांना सगळं खरं. आणि मग अप्पी त्या अधिकाऱ्यांना सांगते की रुपाली ताईंचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांनी त्यांचं बाळ गमावलं. पण बाळ गमावल्यानंतर त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी हे बाळ मंदिरामध्ये सापडलं आणि तेव्हापासून त्या बाळाला स्वतःचं बाळ समजत आहेत. आणि ते ऐकून ते अधिकारी म्हणतात मग आता तर आम्ही बाळाला घरात ठेवूच शकत नाही, बाळाला त्यांच्यापासून धोका असू शकतो. त्यावर अप्पी म्हणते की नाही, त्या बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेतात, त्यांच्यापासून बाळाला कोणताही धोका नाही.
प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की त्या बाळाला स्वतःचं बाळ समजतात. तर मनी मावशी म्हणते की बघा, या अप्पीला हेच तर हवं होतं म्हणून तिने यांना सगळं काही खरं सांगितलं आणि ती सगळ्यांच्या मनात अप्पीविषयी विष कालवण्याचं काम करते. पण अप्पी तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्या अधिकाऱ्यांना समजावत असते की प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा, बाळाला इथेच राहू द्या, त्याची सगळी जबाबदारी हवं तर मी घेईल, त्याला काही होणार नाही. मात्र ते अधिकारी काही ऐकूनच घेत नाही आणि मग ते अर्जुनला सांगतात की जा आणि तुम्ही बाळाला घेऊन या, नाहीतर आम्हाला तुमच्याच विरोधात तक्रार करावी लागेल. आणि मग नाईलाजाने अर्जुन स्वप्नील रुपालीकडे जातो. त्याला बघून तर स्वप्नील अजूनच चिडतो. तो अर्जुनला म्हणतो की जा बाळाला घेऊन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे, मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही. तुझ्या हातात सगळ्या गोष्टी होत्या, मात्र तू त्या अपर्णाचं ऐकलं आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर रुपाली विचारत असते की आयुष्य उद्ध्वस्त केलं म्हणजे नक्की काय झाले मला सांगा. पण स्वप्नील तिला काही सांगत नाही आणि अर्जुनला ओरडून म्हणतो की जा बाळाला इथून घेऊन जा. आणि मग नाईलाजाने अर्जुन बाळाला बाहेर घेऊन जातो. रुपाली खूप आरडाओरडा करत असते तर स्वप्नील तिला पकडून ठेवतो. त्यानंतर अर्जुन बाळ घेऊन बाहेर येतो. तर घरातील सगळेजण अप्पीला दोष देत असतात की हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे, आम्ही तुला सांगितलं होतं पण तू आमचं ऐकलं नाही. त्यामुळे अप्पीला देखील खूप त्रास होतो. ती पुन्हा पुन्हा त्या अधिकाऱ्यांना विनवणी करत असते पण ते लोक कोणाचंही काही ऐकत नाही. आणि मग त्यावेळी मध्येच मनी मावशी म्हणते की अप्पे, काल तर तुले आम्हाला सांगत होती ना की मी बाळाला कुठेही जाऊ देणार नाही, मी असं करेल तसं करेल, आणि आता बघ हे लोक बाळाला घेऊन चालले आहेत, तुझ्या कलेक्टर असण्याचा तर काही उपयोगच नाही. तर अप्पी त्या लोकांना म्हणत असते की सर प्लीज मला फक्त 5 दिवस द्या, 5 दिवस हे बाळ इथे राहू द्या, या दिवसांमध्ये आम्ही बाळ दत्तक घेण्यासाठी सगळी प्रोसिजर पूर्ण करतो, हवं तर त्याची सगळी जबाबदारी मी घेते. आणि मग त्यावेळी त्या मॅडम अपर्णाला विचारतात की तुम्ही कलेक्टर अपर्णा सुरेश माने आहात का? आणि त्यावर अपर्णा हो म्हणते. आणि ते ऐकून त्या मॅडमला खूप आनंद होतो. त्या अपर्णाजवळ जात म्हणतात की मॅडम, मला कधीपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. पुढे त्या म्हणतात की मॅडम, तुमच्या हिरकणी योजनेमुळे आमच्या अनाथ आश्रमांना खूप फायदा झाला आहे, अनाथ आश्रमातील मुलांना सकस आणि चांगला आहार मिळतोय, ते तंदुरुस्त झालेत, तुमच्यामुळे भ्रष्टाचार बंद झाला आहे आणि अनेक लोकांचं आयुष्य सुधारलं आहे, तुमच्यामुळे हजारो मुलं सुरक्षित आहेत, मग तुमच्या घरातील बाळ सुरक्षित असणारच ना. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सगळेजण कौतुकाने अपर्णाकडे बघत असतात. तर त्या मॅडम म्हणतात की तुमच्याकडे जर बाळ असेल तर मला काळजी करण्याची काही गरजच नाही, बाळ तुमच्याच घरी राहू द्या बिनधास्त. आणि ते ऐकून सगळेजण खुश होतात. तर ते सर म्हणतात पण मॅडम, तुम्ही 5 दिवसांमध्ये प्रोसिजर पूर्ण करा, नाहीतर मग आम्हालाही प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यावर अपर्णा सांगते की तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थितरित्या पूर्ण करेल. ती त्या दोघांचे आभार मानते. तर ते दोघे आनंदाने तेथून निघून जातात. तर मनी मावशी खूपच घाबरते. ती मनाशी म्हणत असते की मी अप्पीला कलेक्टर म्हणून चिडवायलाच नको होतं, आता सगळं माझ्याच अंगलट आलं. तर घरातील सगळेजण खूप खुश असतात आणि एकमेकांना आनंदाने मिठी मारतात. आणि मग त्यानंतर स्वप्नील आणि रुपाली बाहेर येतात. बाळ घरातच आहे हे बघून त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि मग सरकार आणि विनू काका त्या दोघांना घडलेला सगळा प्रकार सांगतात. आणि अपर्णामुळे आज बाळ घरात आहे हे कळल्यावर ते दोघांनाही त्यांच्या चुकीची जाणीव होते. आत्तापर्यंत ते दोघेजण जे काही वागलेले असतात त्याबद्दल ते अपर्णा अर्जुनची माफी मागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.